विषय, जो जास्त समजून घेतो तोच शेवटी का थकतो? मानसशास्त्रीय दृष्टिकोन. नात्यात एक व्यक्ती नेहमी जास्त समजून घेत असते. ती शांत राहते, माफ करते, जुळवून घेते. सुरुवातीला हे तिचं मोठेपण वाटतं, पण हळूहळू हाच स्वभाव तिच्या थकव्याचं कारण बनतो. 1. भावनिक जबाबदारी एकतर्फी होणे. जो जास्त समजून घेतो तो नात्याची जबाबदारीही जास्त घेतो. तो भांडण टाळतो, परिस्थिती सांभाळतो, समोरच्याच्या भावना सांभाळतो. पण जेव्हा ही जबाबदारी फक्त एकाच व्यक्तीकडे राहते तेव्हा तो आतून थकतो. 2. स्वतःच्या भावनांना दाबणे. अशा व्यक्ती अनेकदा स्वतःच्या भावना बाजूला ठेवतात. ठीक आहे, काही हरकत नाही म्हणत राहतात, पण न बोललेल्या भावना मनात साचत जातात आणि एक वेळ येते जेव्हा त्या ओझं बनतात. 3. अपेक्षा पूर्ण न होणे. तो समोरच्याला समजून घेतो, त्यामुळे त्याला वाटतं की समोरचाही तसंच करेल. पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा निराशा वाढते आणि ही निराशा हळूहळू थकव्यामध्ये बदलते. 4. स्वतःची किंमत कमी वाटणे. वारंवार जुळवून घेताना व्यक्तीला असं वाटू लागतं की कदाचित माझ्या भावनांना तितकी किंमत नाही. यामुळे आत्मसन्मान कमी होतो आणि भावनिक थकवा वाढतो. 5. मजबूत असल्याचा गैरसमज. लोक अशा व्यक्तीला मजबूत समजतात, त्यामुळे तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही की तीही कधी थकू शकते. ती नेहमीच सांभाळेल अशी अपेक्षा ठेवली जाते. निष्कर्ष, जो जास्त समजून घेतो तो कमजोर नसतो, तो खूप मजबूत असतो. पण जेव्हा त्यालाच कोणी समजून घेत नाही तेव्हा तो शांत होतो आणि थकतो. नातं तेव्हाच टिकतं जेव्हा दोघेही एकमेकांना समजून घेतात. एकच